आयफोनमध्ये गुगल क्रोम वापरू नका असा इशारा आता ॲपलच्या वतीने आपल्या ग्राहकांना देण्यात आला आहे. कारण आता गुगल डिजिटल फिंगरप्रिंट तयार करून इतर वेबसाईटला विकत असल्याचा दावा ॲपलच्या वतीने करण्यात आला आहे. डिजिटल फिंगरप्रिंट नेमकं काय आहे आणि कंपनीने असा दावा नेमका का केला याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. ॲपलच्या म्हणण्यानुसार गुगल क्रोमपेक्षा सफारी ब्राउझर जास्त सुरक्षित आहे. सफारी ब्राउझर जाहिरात आणि इतर वेबसाईटला तुमची माहिती देत नाही, म्हणजेच तुमची डिजिटल फिंगरप्रिंट वेबसाईटला पुरवत नाही. म्हणजे तुम्ही काय सर्च करता, काय बघता हे इतर जाहिरात देणाऱ्या वेबसाईटला कळत नाही. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की ॲपल आपल्या डेटाची किती काळजी घेतो, पण खरी गंमत आता इथेच आहे. कारण गुगल ॲपलला दरवर्षी जवळपास 1.5 लाख कोटी रुपये देतो. कशासाठी? तर फक्त आयफोन आणि आयपॅडमध्ये गुगल डिफॉल्ट ब्राउझर आपोआप उघडणारा बनून राहावा यासाठी. गुगल एवढा पैसा देतो कारण त्याला ॲपल युजरची सवय जाणून घ्यायची असतात आणि तोच डेटा जाहिरात कंपन्यांना विकायचा असतो. आता डिजिटल फिंगरप्रिंटिंग म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया. जेव्हा तुम्ही एखादं ॲप वापरता किंवा इंटरनेटवरती काही सर्च करता, तेव्हा ते ॲप आणि वेबसाईट तुमच्या सवयी आणि आवडीनिवडी याची माहिती गोळा करतात. म्हणजे जर तुम्हाला पावभाजी आवडत असेल तर तुम्हाला नवीन रेस्टॉरंटचे जाहिरात येईल, यासोबत तुम्हाला रेसिपी देखील उपलब्ध होईल. ॲपल आता गुगलचे ॲप वापरू नका असं का म्हणताय? कारण आता गुगलने आपल्या ॲपमधील तुमच्या सवयी आणि प्रत्येक हालचाली ट्रॅक करण्यावरती बंदी घातली आहे. आता गुगल ॲप तुमच्या प्रत्येक क्षणाची माहिती गोळा करून डिजिटल फिंगरप्रिंट तयार करत आहे. तर ॲपलने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की तुम्ही गुगल क्रोम वापरू नका, कारण आता सफारी ब्राउझर ही सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा आता ॲपलने केला आहे. पण ॲपलच्या स्टोअरवरती गुगल क्रोम हे हटवण्यात आलेले नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.